नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक अशा लाडूंची रेसिपी पाहणार आहोत की जे लाडू अगदी कमीत कमी खर्चात अगदी कोणीही तयार करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीत मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। त्याचबरोबर कोणतेही महागडे ड्रायफ्रूट्स आपण या लाडूंमध्ये वापरलेले नाही आहेत। पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहे। त्याचबरोबर पूर्ण जिन्नस हे उपवासाला खाता येतील त्याच पद्धतीचे आहे, त्यामुळे उपवासाला हे लाडू अगदी सहज खाता येतील। अगदी सॉफ्ट आणि मऊ आणि दाणेदार टेक्स्चर असलेले हे लाडू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता अतिशय मऊसूत हा लाडू तयार झालेला आहे। तर चला लाडूंना सुरुवात करूया। तर या ठिकाणी साहित्य मी घेतलेलं आहे, खोबरं घेतले मी 100 ग्रॅम, गूळ घेतला आहे मी 200 ग्रॅम, शेंगदाणे घेतले आहेत मी 200 ग्रॅम, तीळ घेतली आहे मी 100 ग्रॅम आणि एक मोठा चमचा जायफळ वेलचीची पावडर घेतली आहे। आता हे ग्रॅममध्ये मी तुम्हाला सांगितलं तर वाटीच्या प्रमाणात जर मोजायचं झालं तर एक आपली घरात जी रेग्युलर आमटीसाठी जी वाटी असते ती वाटीने मी हे सगळं मोजून घेतलेलं आहे। या ठिकाणी वाटीने मोजून गूळ घेतलेला आहे। गूळ हा मी किसून घेतलेला आहे आणि किसून घेतलेल्या गुळाचं 1.5 वाटी हे प्रमाण आहे। खोबरं 2 वाटी या ठिकाणी मी घेतलेलं आहे, तीळ 1 वाटी या ठिकाणी आहे आणि शेंगदाणे 1.5 वाटी घेतलेले आहेत। तर याप्रमाणे मी वाटीने मोजून हे साहित्य तुम्हाला सांगितलेले आहे। तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण खोबरं छान मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर याला एकसारखं हलवत भाजायचं आहे, याला जास्त जळू द्यायचं नाही। अगदी बदामी रंग येईपर्यंत हे खोबरं कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून यातली ओल कमी होईल आणि हे जास्त दिवस टिकण्यास आपल्याला मदत होईल। तर खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते। शिवाय खोबऱ्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण आहे, मॅग्नेशियम आहे, कॉपर आहे आणि शिवाय याचं स्वतःचं यामध्ये तेल आहे, त्यामुळे खोबरं हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा हे खूप गरजेचं आहे। तर खोबरं आपलं छान 2 ते 3 मिनिटात मंद आचेवरती हलक्या बदामी कलरवर भाजून आलेलं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त आपण याला कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका बाउलमध्ये हे शिफ्ट करायचं आहे। हे पहा, आता हे थंड होण्यासाठी आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता खोबरं या ठिकाणी काढून झालेलं आहे। आता ह्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर तीळ 100 ग्रॅम या ठिकाणी घेतलेली आहे, 1 वाटी असं हिचं प्रमाण आहे। तर तीळही भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिटं छान एकसारखं हलवत तीळ तडकेपर्यंत, तडतड आवाज येईपर्यंत आपण ही तीळ भाजून घेणार आहोत। तर तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B6 आहे, मॅग्नेशियम आहे, आयरन आहे, सोडियम आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियमचा सोर्स असतो तीळमध्ये, त्यामुळे आपल्या हाडांना मजबूती देण्यासाठी तीळ फार गरजेची आहे। त्यामुळे ह्या लाडूंमध्ये मी तिळाचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी आपली तीळ भाजत आलेली आहे, अगदी मस्त हिचा खमंग वास सुटलेला आहे। थोडीशी तडतड ही तीळ भाजायला लागली आहे। अगदी मंद आचेवर हिला भाजायची, फुल गॅसवर भाजू नका, नाही तर ती जळू शकते आणि अगदीच कमीही भाजू नका, नाही तर ती कच्ची लागेल व लाडूंमध्ये त्याची टेस्ट खराब होईल। तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, थोडं थंड वातावरण आहे, तर ह्या वातावरणामध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। एक लाडू रोज सकाळी जर मुलांना दिला तर तो लाडू अगदी पोटभरीचा होईल, शक्तिवर्धक होईल। एका लाडूसोबत 1 कप दूध दिलं तर मुलांचा नाश्तासुद्धा होईल। तर आपली तीळ छान भाजून झालेली आहे, आपण एका प्लेटमध्ये हिला थंड करत ठेवणार आहोत। खोबऱ्याच्या मिश्रणात आपण याला काढायचं नाही आहे। आता तीळ थंड होती तोवर आपण एका त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे मी 1.5 वाटी घेतलेत आणि वजनी प्रमाण त्यांचं 200 ग्रॅम आहेत। तर याच पद्धतीने आपण हे शेंगदाणे व्यवस्थित मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं भाजायचे आहेत। फुल गॅसवर यांना भाजू नका, फुल गॅसवर जर भाजली तर वरून हे साल पटकन काळं होईल आणि वरच्यावर भाजलं जाईल, आतून ही शेंगदाणे कच्चीच राहतील आणि लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत। त्यामुळे 4 ते 5 मिनिटं छान एकसारखं हलवत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाण्यांमध्ये सुद्धा स्वतःचं असं ऑइल असतं, त्यामुळे शरीराला ऑइलिंग देण्यासाठी, हाडांसाठी शेंगदाणे खूप गरजेचे आहेत। शेंगदाण्यांमध्ये त्याचबरोबर कॅल्शियम आहे, आयरन आहे, व्हिटॅमिन B6 आहे, मॅग्नेशियम आहे, त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी शेंगदाण्यांची सुद्धा खूप मदत होते। त्यामुळे खोबरं, शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण करून तयार केलेले हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत। शिवाय या तिघं जिन्नस आपल्या उपवासाला खाता येतील, त्यामुळे या आषाढी एकादशीला सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करून खाऊ शकतात। या लाडूंमध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे, थेंबरही तूप न वापरता छान असं या लाडूंचं बाइंडिंग तयार होतं आणि मस्त महिनाभर टिकणारे हे लाडू तयार होतात। तर मुलांना समजा टिफिनमध्ये छोट्या सुट्टीसाठी तुम्हाला हा लाडू द्यायचा असेल तर तुम्ही सहज हा लाडू देऊ शकतात। अगदी पौष्टिक आणि पोट भरेल असा हा लाडू आहे। तर आपली या ठिकाणी
तीळ थंड झालेली आहे त्यातली आपण थोडीशी तीळ काढून घेणार आहोत आणि बाकीची तीळ थोडीशी जाडसर या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी तीळ काढून घेतलेली आहे आणि ही सगळी तीळ आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे आणि रिव्हर्स मोडवर 2 ते 3 वेळेस फिरवून थोडीशी जाडसर आपण ही तीळ वाटून घेणार आहोत. खूप जास्त बारीक आपण हिला करायची नाही आहे. हे पहा, या ठिकाणी आपली तीळ ही जाडसर वाटून झालेली आहे. हे बघा, या टेक्स्चरमध्ये आपण ही तीळ वाटून घ्यायची आहे. तर हे मिश्रण आपण खोबऱ्याच्या मिश्रणात मिक्स करणार आहोत. पण त्याआधी आपलं जे खोबरं आहे ते मस्त थंड झालेलं आहे आणि हे खोबरं थंड झाल्यावर छान असं कुरकुरीत झालं. त्यामुळे हातांनी असं चोळलं तरी छान त्याचे बारीक तुकडे होत आहेत. हे बघा, या पद्धतीने थोडंसं आपण हे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तिळाचं मिश्रण आपण ह्या खोबऱ्यात मिक्स करणार आहोत. तर या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे जेव्हा लाडूंमध्ये आपण खाताना तोंडात येतात अगदी सुंदर अशी चव याची लागते. दाणेदार टेक्स्चर आपल्या लाडूंचं तयार होतं. तर ही तिळाचं मिश्रण मी ह्या खोबऱ्याच्या मिश्रणात काढून घेतलेलं आहे. आता आपले जे शेंगदाणे आहेत ती थंड झालेली आहेत आणि शेंगदाण्यांवरची जी सालं आहेत ती आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. थोडीशी हातांनी चोळून तुम्ही हे सालं काढू शकतात किंवा मग एखादं फ्लॅट बेसची वाटी किंवा मग स्पॅच्युला वगैरे असेल तर त्याने वरून असं प्रेस करायचं आणि हळूवार ही सालं आपण वेगळी करायची. तर वाटीने वरून प्रेस करून करून ही या शेंगदाण्यांची सालं पूर्णपणे वेगळी करून घेतलेली आहे. आता ही सालं आपण शेंगदाण्यांपासून वेगळी करण्यासाठी या ठिकाणी मी एक झारा वापरला आहे. झाराने आपण हे शेंगदाणे अशी गाळून घ्यायची जेणेकरून सालं खाली राहतील आणि शेंगदाणे अशी वरती येतील. आता सर्व शेंगदाणे आपण व्यवस्थित गाळून या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे पण आपण रिव्हर्स मोडवर 2 ते 3 वेळेस फिरवून थोडे जाडसर वाटून घेतलेले आहे. खूप जास्त बारीक आपण हे वाटायचे नाही आहेत. तर या ठिकाणी तीळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणातच आपण हे शेंगदाण्यांचं जाडसर केलेलं कूट काढून घेणार आहोत. तर हे कूट आपलं या ठिकाणी काढून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जायफळ वेलचीची जी पावडर घेतली आहे 1 मोठा चमचा ती यामध्ये घालून घेतलेली आहे. जायफळ वेलचीची पावडर घालून झाल्यावरती या ठिकाणी जो आपण 200 ग्रॅम गूळ घेतला आहे 1.5 वाटी हा गूळ आहे तो गूळ आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत. गूळ हा मी किसून घेतला आहे त्यामुळे ह्या सर्व मिश्रणात मिक्स करायला आपल्याला अजिबात त्रास होणार नाही. हे बघा, या पद्धतीने थोडंसं चोळून चोळून सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. गूळ घातल्यानंतरच बघा अगदी सुंदर असं याला बाइंडिंग आलेलं आहे आणि गूळ किसल्यामुळे गुळाला थोडीशी ओल येते त्यामुळे लाडूंना छान बाइंडिंग तयार होतं. हे बघा, मस्त आपलं हा मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण 3 ते 4 बॅचेसमध्ये 2 ते 3 वेळेस रिव्हर्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त फिरवायचं नाही, खूप जास्त बारीक करायचं नाही. फक्त सगळं मिश्रण छान एकजीव होण्यासाठी आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपण ही स्टेप या ठिकाणी फॉलो करणार आहोत. या ठिकाणी मी हे मिश्रण 2 ते 3 वेळेस रिव्हर्स मोडवर छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत आणि मस्त या लाडूंना बाइंडिंग येणार आहे. हे बघा, सुंदर आपलं हे मिश्रण एकत्र झालेलं आहे. थोडंसं दाणेदार त्याचं टेक्स्चर आहे. सगळं मिश्रण 4 बॅचेसमध्ये मी असं एकत्रित मिक्सरमध्ये रिव्हर्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे. आता एका कढईत मी ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे छान हव्या त्या साईजचे लाडू करून घेणार आहोत. मी थोडेसे मध्यम लहान आकाराचे लाडू तयार करते आहे. या मिश्रणामध्ये मी 200 ग्रॅम गूळ वापरला आहे. तुम्हाला जर गुळाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही थोडा गूळ जास्त घेऊ शकता किंवा कमी हवं असेल तर थोडासा कमी गूळसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि अगदी छान याला बाइंडिंग आलेलं आहे. पण जर तुमचं हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर 2 ते 3 चमचे तूप घालून तुम्ही याला छान बाइंडिंग आणू शकतात. हे बघा, असं तिळामध्ये घोळायचे. तीळ लावून ह्या लाडूंना आपण छान सजवून घेतलेलं आहे. या ठिकाणी जर तीळ लावून लाडू तुम्हाला सजवायचा नसेल तर ही पूर्ण तीळ आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आणि लाडू करून घ्यायचे आहेत. कारण की अख्खी तीळ लाडूंमध्ये खाताना खूप छान लागते. तर या पद्धतीने आपला हा पहिला लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. या एवढ्या जिन्नसांमध्ये एवढ्या प्रमाणाचे 21 लाडू तयार झालेले आहेत. मध्यम आकाराचे हे 21 लाडू आपले तयार झालेले आहेत. तर अतिशय पौष्टिक, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, भरपूर सारे विटॅमिन्सयुक्त आपले हे अगदी कमी खर्चात तयार होणारे लाडू झालेले आहेत. अगदी सॉफ्ट दाणेदार यांचा टेक्स्चर आहे. तुम्हाला मी हा लाडू तोडून दाखवते. हे पहा, अगदी सहज तो तुटला आहे. अगदी घरातले आजीबाबा जरी असतील तरी ते हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात. इतकी छान अशी ही रेसिपी आहे. हे पहा, अगदी मस्त छान तो दाबला जातोय. अगदी सॉफ्ट हे लाडू तयार झालेले आहेत. ह्या लाडूंमध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे हे लाडू अजून पौष्टिक झालेले आहेत. तर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या इन्फेक्शन्सचं
प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत. तर ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.